शिवप्रसाद राजेंद्र एरंडोले, नवलगुण. सौ वेणुताई चव्हाण हायस्कूल तरडगाव अँड HSC विलिंग्डन कॉलेज सांगली. कझान स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी रशिया. 156. माझं स्वतःच क्लिनिक आहे. फार मदत झाली मला. मी जेव्हा 2007ला ॲडमिशन घेत होतो तेव्हा मला बाहेरचं नॉलेजही नव्हतं आणि थोडंसं माझे पप्पा मम्मी हे जरा घाबरत होते. आणि AKCचं गायडन्स मला फार छान मिळालं. कधी बनवत होतो कधी नाही असं होतं, पण बऱ्यापैकी तिथं गेल्यानंतर मी कुकिंग करायला शिकलो. त्याच्या अगोदर पण मी कुकिंग करत होतो, पण तिथं गेल्यानंतर बऱ्यापैकी मला कुकिंग करायला शिकलो होतो मी. हॉस्टेलच्या बद्दल सांगायचं झालं तर माझं हॉस्टेल हे फार छान सुंदर असं होतं. तिथला एन्व्हायरमेंटल फार फ्रेंडली होता. अदरवाईज तिथं आम्ही एकत्रच राहत होतो. काही सम रशियन फ्रेंड्स होते, काही युक्रेनचे होते, काही उझबेकिस्तान, किर्गिस्तान असे सगळे आम्ही एक साथ, बांगलादेश, पाकिस्तान असे पण होते आणि सगळे आम्ही एकाच हॉस्टेलमध्ये असं राहत होतो. आणि मेमोरेबल मुमेंट्स म्हणायला गेले तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंडिया पाकिस्तान मॅच जेव्हा व्हायची ती जी मेमोरेबल मुमेंट्स होते ते फार सुंदर होते आणि बेस्ट होतं. दॅट वॉज द ऑसम मुमेंट्स. आता सगळ्यात महत्त्वाचं सांगण्यात आलं तर रशियाची जी कझान स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी होती ती मी जेव्हा 2007 साली होतो तेव्हा 3 नंबरची युनिव्हर्सिटी ती रशियातली. तिथलं जे एज्युकेशन होतं ते फार चांगलं होतं. बऱ्यापैकी आम्हाला क्लिनिकल नॉलेज तिथून मिळायला चालू झालं. त्यामुळे जी युनिव्हर्सिटीचा फॅक्ट पडतो तो फार इम्पॉर्टंट आहे. माझ्या दृष्टीने तर फार इम्पॉर्टंट आहे. नो इट वॉज नॉट डिफिकल्ट. रशियन लँग्वेज ही इझी आहे. तुम्ही जर व्यवस्थित प्रिपेअर केलं तर तसं काही त्याचं अवघड नाही. मला तसा काहीच फरक वाटलेला नाही. दोन्हीकडचं पण एज्युकेशन तसं बऱ्यापैकी सेमच वाटतंय, कारण की माझं पप्पांचं एज्युकेशन हे वैशिंपाई मेडिकल कॉलेज सोलापूर इथून झालं होतं. मग त्यांनी जे गायडन्स मला केलं आणि रशियातला जो माझा हे होता एक्सपिरियन्स तो सेमच वाटला मला, म्हणजे असं काही डिफरन्स वाटलेला नाही. आणि बऱ्यापैकी माझे फ्रेंड सर्कल पण ज्यांचं मेडिकल कॉलेज इथून झालेलं आहे त्यांच्याकडनं पण जे मला म्हणजे एक्सपिरियन्स घेण्यात आला तो सेमच होता. डिफरन्स असा काय मला वाटलेला नाही. तिथं मी क्लासेस लावले होते. त्या क्लासेसमध्ये तिथूनच मी सगळं पूर्ण नोट्स आणि तिथूनच स्टडी केले होते. त्यामुळे मला FMGच्या ह्याच्यात अडचण आलेली नाही. बऱ्यापैकी मी अटेम्प्टमध्ये पास झालो होते त्यासाठी. तसं म्हणायला गेलं तर हा क्वेश्चन फार डिफिकल्टच आहे, थोडासा अवघड आहे हा. तसं काय आता दिवसेंदिवस बघायला गेलं तर थोडंसं सॅच्युरेशन वाढत आहे, मुलांची संख्या वाढत आहे, त्यामुळे थोडंसं डिफिकल्ट होत चाललेलं आहे बऱ्यापैकी. पण तसं काय एवढं असं डिफिकल्ट नाहीये. जर तुम्ही व्यवस्थित प्रिपरेशन केलं तर तुम्ही सहजरित्या ती एक्झाम काढू शकता. चॅलेंजेस असे काय वाटले नाहीत मला, कारण की माझा बेसिक कन्सेप्ट हा पहिल्यापासून मेडिकल फील्डमध्येच आहे. माझे पप्पा मेडिकल ऑफिसर होते, माझी बहीण मेडिकल आहे, त्यामुळे मला काही एवढे चॅलेंजेस वाटले नाही. इंटर्नशिपमध्ये सुद्धा मला बऱ्यापैकी असा चांगला एक्सपिरियन्स आला. मी जहांगीर हॉस्पिटल इथून माझं इंटर्नशिप कम्प्लीट केलं. तिथं बऱ्यापैकी मला चांगला एक्सपिरियन्स आला, म्हणजे तसं काही एवढं चॅलेंजेस मला फेस झालेले नाहीत त्याच्यामध्ये. ट्रीटमेंट सक्सेस बद्दल बोलायचं झालं तर साधारणतः एक 3 ते 4 महिन्यापूर्वी माझ्याकडे एक चेस्ट पेनचा पेशंट आला होता आणि त्याचा BP साधारणतः मॉनिटरिंग केलं तर 120/80 लागत होता. बाकी हार्टबीट्स वगैरे बऱ्यापैकी होते, पण सॅच्युरेशन थोडासा सडनली ड्रॉप होत होता. त्यामुळे मी सडनली एक ECG केला. तर ECG मध्ये थोडेसे कार्डियक चेंजेस वाटायला लागले, MIचे सिम्पटम्स वाटायला लागले. मग त्याच्यानंतर मी अँटीथ्रोम्बोटिक ड्रग्स दिल्यानंतर पेशंट वॉज स्टेबल. ॲक्च्युली माझं सगळ्यात पहिल्यांदा 2006-2007 साली DY पाटील मेडिकल एज्युकेशन कोल्हापूर इथं माझं ॲडमिशन हे झालं होतं. पप्पा म्हणले की आपण थोडंसं बाहेर जाण्याचा एक्सपिरियन्स घेऊ, रशियाला जाऊ. मग तिथून माझं ॲडमिशन कॅन्सल होऊन मी इकडं यांच्यातर्फे AKGC तर्फे आल्यानंतर माझा एक्सपिरियन्स अतिशय छान होता, व्यवस्थित होता. म्हणजे बरं वाटलं की आपला डिसिजन जो आपण घेतला की DY पाटीलमधून कॅन्सल करून आपण इकडं रशियातून घेतलं, तो एक म्हणजे चांगला डिसिजन माझा होता. म्हणजे तो एक डिसिजन माझा चांगला वाटला. म्हणजे डेफिनेटली गुड डिसिजन. इट वॉज अ गुड डिसिजन. माझ्या दृष्टीने जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही रशियातून करा. त्याच्यातून तुम्हाला चांगलं बऱ्यापैकी नॉलेजही मिळते आणि बाहेर राहायचा एक्सपिरियन्सही चांगला मिळतो. So definitely I will advise to all the students to take admission from AKAC and
टू द अब्रॉड. नक्कीच डेफिनेटली मी सांगेन की जरी तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असलं तर नक्कीच तुम्ही एकेसी तर्फेच घ्या. त्यांचं गायडन्स फार चांगलं आहे, उत्तम आहे. इव्हन फर्स्ट इयरपासून ते 6th इयरपर्यंत त्यांचा सपोर्ट तुम्हाला राहतो. बाकीच्या गोष्टीत ते कंटिन्युअसली तुम्हाला सपोर्ट करतात. त्यांचं कॉलिंग वगैरे असतंय. प्रत्येक गोष्टीत तुम्हाला हेल्प होती.